त्या ठिकाणी न्याय दिला आणि त्याच्यामुळे त्यांची खासदारकी वाचली. त्याचप्रमाणे विक्रम सैनी नावाचे मुझफ्फरनगरचे त्यांचे आमदार आहेत बीजेपीचे, त्यांच्यावरही कारवाई केली नाही. त्यांच्यावरही 5 वर्षाची सजा सुनावलेली आहे. आखरी सुनील केदारच्या प्रकरणामध्ये त्यांना खालच्या कोर्टाने या ठिकाणी 5 वर्ष सजा सुनावलेली आहे. तर त्यांना आता अपीलमध्ये जाण्याची संधी आहे. जसं या लोकांना अपीलमध्ये जाण्याची बीजेपीच्या खासदारांनी आमदारांना संधी दिली आहे, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागे ते लागले नाही. आज रविवार आहे. आज रविवारी एवढी काय काही झाली होती भाजपला, पण हे जे देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात अशा पद्धतीचं त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात आणि मीडियाला सांगतात. ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे ही काही जास्त दिवसाची नाही. सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बीजेपीने सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे. ठीक आहे, आम्ही कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई सुनील केदार लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. बहुत शिंदे गटाचे एक आमदार महेंद्र दळवी म्हणून आहे, त्यांनी अधिकाऱ्याला धमकी दिली आणि वीज बिल वसुली करू नका अशा प्रकारची धमकी दिली, जीवे मारवली. तर ते कारण की ते वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेलेले आहेत ना शिंदे गटातले लोक, अजित गटातली लोक. त्यामुळे त्यांनी कोणालाही काही केलं, बंदुकीच्या गोळ्या घातल्यात मुंबई शहरामध्ये, हवेमध्ये फायरिंग केली, तरी ते वॉशिंग मशीनमध्ये धुतलेलं आहे. त्यांच्यासाठी सगळं मोकळीक आहे. महाराष्ट्रामध्ये आज अराजकता भाजप सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. त्याचाच परिणाम आहे की अधिकाऱ्यांना सत्ता पक्षातले आमदार मंत्री ज्या पद्धतीनं धमकवतात हे चित्र रोज पाहायला मिळतं. भाऊ, वंचित महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार असल्याची चर्चा आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला अशी प्रकारची एक चर्चा व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला 16, वंचितला 2 अशा प्रकारचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरल्याचं तुमच्याकडे काही माहिती आहे? नाही, अजून काही मला त्याची माहिती नाही. आम्ही कालीच तुम्हाला सांगले 29 तारखेला आमची मीटिंग आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होणार. एशियन हिंदी आता हिंदीत जायचं आहे. चला, याला एबीपी वाला या TV9 वाला पुढारी सोडून सगळे हिंदी. इधर रखो, हिंदी में करेंगे. हाँ, हिंदी में ले रहे हैं. अरे चल काही नको, हिंदी में